आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या टोळीतील गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी आहे। वडिलांच्या हत्येवेळेस तू वाचलास पण आता वाचणार नाहीस, अशा शब्दामध्ये जिशान सिद्दीकी यांना धमकी। पुण्यामध्ये झाकण उघडं राहिल्यानं महिला चेंबरमध्ये पडली आहे। नाना भानगिरे यांच्याकडून उंडरीमधील घटनेचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। महिला थोडक्यात बचावली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आलेली आहे। धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। 2009 मधील वसंत डावखरे मानहानी प्रकरणात कल्याण कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंनी व्हीसीद्वारे जबाब नोंदवलाय। माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, शिंदेंची कोर्टात साक्ष आहे। राजकीय विरोधक असल्यानं गुन्हा दाखल केला, एकनाथ शिंदेंचं कोर्टामध्ये निवेदन। नाशिकमध्ये जेनझींनी घेतली राज ठाकरेंची भेट। खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत संवाद। स्पर्धा परीक्षा अन्य परीक्षांच्या विविध मुद्द्यांवरती राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद। स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप तिरंगा रॅली काढणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातामध्ये तिरंगा घेऊन रॅलीत सामील होतील। 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान हजारोंच्या संख्येने युवक युवतींना सामील होण्याचं आवाहन। रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावरती उद्या 11 वाजता निकाल। मुंबई हायकोर्ट देणार आहे उद्या 11 वाजता निकाल। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। केंद्र सरकार 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। डॉक्टरांनी तातडीने संप मागे घ्यावा। डॉक्टरांच्या संपामुळे एकही रुग्णाचा जीव जायला नको, हायकोर्टाने डॉक्टरांना खडसावलं। हायकोर्टाने निवासी डॉक्टरांच्या संपाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही फटकारलं। आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, मात्र तुम्ही संप तातडीने मागे घ्या, हायकोर्टाचे आदेश होते। आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मार्डकडून संप मागे घेतल्याची घोषणा। नियमित ओपीडी, आयपीडी, नियोजित शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा सेवा, फिव्हर ओपीडी आणि शैक्षणिक उपक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। म्हाडाकडून 2026च्या मुंबई म्हाडा सोडती आधीच पुढच्या वर्षीची लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे। पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मुंबई मंडळाच्या घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची घोषणा आहे। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 18 ऑगस्ट पासून कारवाईचे संकेत आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली 15 ऑगस्टची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता धुसूर आहे। सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपावरती बीड कारागृह प्रशासनाकडून पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। बेकायदेशीर सुविधांचे दावे खोटे असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट, नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी देखील केला होता।